तर रामराम मंडळी, आपण या निसर्गरम्य वातावरणामध्ये कुठे आलो हे बघण्यासाठी आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर झालं असं की नंदू म्हणे आपल्याला जामनेरला जावं लागते. म्हटलं ठीक आहे बॉस, बी आज काही आपल्याला काम नव्हतं. चला तर मग आपण निघालो जामनेरकडे. हे आपल्या बोदवडचं बस स्टँड. मग आपली एंट्री झाली जामनेरमध्ये. पुढे आल्यावर आपल्याला झाले छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन. तसेच काही अंतरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पण दर्शन झाले. आणि पुढे दिसला आपल्याला विक्रम रणगाडा. तर आता तुम्हाला समजलंच असेल की आपण कुठे आलो आहोत. तर आपण जामनेर येथील सोनबर्डी येथे आलो आहोत. निसर्गरम्य असलेलं वातावरण आणि तसेच शांतता असलेलं हे फोटोशूट आणि व्हिडिओ शूटिंगसाठी उत्तम हे ठिकाण आहे. तर हे आहे महादेवाचं मंदिर. आणि हे आहे कारंजा. पण कारंजा बघण्यासाठी रात्रीच मजा येते. आणि तसेच लहान मुलांसाठी घसरगुंडी वगैरे असे खेळण्याचे इथं काम चालू आहे. मग नंदूने आपला चालताना एक व्हिडिओ घे म्हणे भाऊ. म्हटलं ठीक आहे, काही विषय आहे काय. नंदू तो डायरेक्ट सायकल चालवायला बसला भाऊ. पण त्यानं घरी कधी सायकल नाही चालवली. चला म्हटलं आपण बी करून पाहू नंदू, आणि काम आपल्याला जमतं की नाही. तर मग वॉक पण करून पाहिला भाऊ. तर आता आपण आलो महादेवाच्या मंदिरामध्ये. तर असा नजारा आहे मंदिराच्या. घेतले आपले नंदी महाराजचे दर्शन. आणि हे आपल्या मंदिराच्या पहिल्या गाभाऱ्यातील पेंटिंगचे, तसेच मधल्या मोठ्या गाभाऱ्यातील हे पेंटिंगचे काम अतिशय सुंदर असे रेखाटली आहे. आणि हा टेकडीवरून जामनेरचा सर्व नजारा. आणि आपण अशा ठिकाणी गेल्यावर असे व्हिडिओ काढले नाही हे कधी झालंच नाही. आणि एवढ्या कडक उन्हामध्ये पण इथून गेल्यावर थंडगार असं वातावरण वाटत होतं. चला तर आपण निघालो आता जामनेरच्या बाहेर जाण्याकरता. आणि घरी येत असताना आपल्याला रस्त्याने दिसला सिद्धगड नावाचा बोर्ड. म्हटलं चला आता एवढे दूर आल्यावर हे काय आहे हे पण बघून घेऊ आपण. तर इथं आहे कालिंका माता आणि बजरंगबली यांचे मंदिर. आणि तसेच इथं लग्न समारंभ आणि नवसाचा कार्यक्रम पण होत असतो. आणि तसेच आता नवीन मंदिराचे बांधकाम पण सुरू झालेले आहेत. आणि तितक्यात आपला दुसरा मित्र भेटला. नंदू म्हणे कोण रे भाऊ. म्हणला नामू, पाय कसा लोंग राहिला म्हटला. तसेच हे मंदिर पूर्ण जंगलामध्ये आहे. मग तिथून आलो आपण अमरडेली बोदवड येथे नाश्ता करण्याकरता. मग घेतली व एक भेळ आणि एक कचोरी दाबून. मग घेतले चिकू आणि पेढा. हे सर्व घेऊन निघालो आपण पेट्रोल पंपावर. मग घेतलं गाडीच्या नल्ल्यात घासलेट वतून. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक आणि फॉलो करून घ्या.